विद्यार्थी मित्रांनो, जी के हा जो विषय आहे या विषयामध्ये एक महत्त्वपूर्ण जो घटक असतो तो चालू घडामोडीचा असतो. आणि बऱ्याचदा काय होतं असतं माहिती आहे का, विविध जिल्ह्यांचा आपण जर विचार केला, वेगवेगळ्या पेपरचा जर आपण म्हणजे आढावा घेतला, तर त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की ओव्हरलॅपिंग करणारे जे काही क्वेश्चन्स आहेत चालू घडामोडीला, करंट अफेअर्सला, हे आपल्याला अधिक बघायला मिळाले यावर्षी. आणि प्रत्येक वर्षी हा जो पॅटर्न आहे हा कायम राहिलेला आहे. आणि म्हणून परीक्षाचा जर जी केचा सिलेबस जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर त्यामध्ये बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे की चालू घडामोडी ही जी आहे, रोज तुम्ही याचा अभ्यास करा, व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आणि विशेषतः आपल्या चालू घडामोडीच्या सेशनमधून आपण काय करतो, रोज 10 प्रश्न घेतो. आणि हे जे प्रश्न असतात हे प्रश्न परीक्षेमध्ये येणारे असतात. परीक्षेच्या दृष्टीने या प्रश्नाचा विचार केला जातो. बघा, इथे पहिला प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाची सुरुवात आपण दिनविशेषाने या ठिकाणी केलेली आहे. आणि पहिला दिनविशेष तुम्हाला व्यवस्थित समजावून देतो. काय म्हटलंय बघा, जागतिक वसुंधरा दिन हा जो आहे हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर या ठिकाणी 22 एप्रिल हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. काय उत्तर आहे त्याचं? 22 एप्रिल हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा, या ठिकाणी जगभरामध्ये दरवर्षी म्हणजे 22 एप्रिल या दिवशी काय केलं जातं, तर जागतिक वसुंधरा दिन हा जो आहे हा इथे साजरा केला जातो. हे कायम लक्षात राहू द्या. बघा, जागतिक वसुंधरा दिन. आणि मित्रांनो, हे पण थोडंसं क्लिअर करा, थीम काय आहे त्याची सांगतो. बघा, आवर पॉवर आणि आवर प्लॅनेट अशा पद्धतीची त्याची थीम आहे. आणि आमची शक्ती, आमची पृथ्वी अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. आणि बऱ्याचदा काय होतं, तर परीक्षेला एक्झाममध्ये थीम विचारली जाते. आणि म्हणून तुम्हाला ही जी थीम आहे ही थीम तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहे. काय म्हटलं आहे? आवर पॉवर आवर प्लॅनेट. ओके, कळालं सर्वांना? आणि उद्देश काय असतो हा दिवस साजरा करण्याचा, तर प्रामुख्याने हवामानामध्ये झालेला बदल, प्रदूषण, जंगल असेल आणि त्याचबरोबर या सर्वांचा थोडक्यात पर्यावरणाचा होत असलेला जो काय ऱ्हास आहे, या ऱ्हासावरती किंवा या वातावरणावरती योग्य ते उपाय शोधण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे, हा जो उद्देश आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो. आणि प्रामुख्याने काय केलं जातं, तर पृथ्वीचं जे काय जीवन आहे हे वाढवण्यासाठी विशेषतः प्रयत्न केले जातात. हे या ठिकाणी विशेष आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, या ठिकाणी उपाय सुचवलेत. बघा, प्रदूषण कमी करावं लागेल, जंगलाचं आपल्याला रक्षण करावं लागेल, पर्यावरणीय समस्यांवरती आपल्याला उपाय शोधावे लागतील आणि सर्वांनी यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. ओके, असं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा, 2026च्या ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार सावित्री जिंदाल महिलेचं नाव आहे, यांचा भारतातील श्रीमंतांच्या यादीत कितवा क्रमांक आहे? एकमेव महिला आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी हा 100% प्रश्न विचारला जाऊ शकेल. एकमेव महिला आहे आणि जिचा कितवा श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये क्रमांक आहे, तर ती 6व्या क्रमांकावरती आहे. आपण त्यांच्याविषयी व्यवस्थित जाणून घेऊयात. बघा, या ठिकाणी भारतातील श्रीमंतांच्या यादीमध्ये अंबानी जे आहेत, ठीक आहे, अदानी जे आहेत, हे अदानी काय आहे, टॉप रँकला आहेत, हे लक्षात घ्या. ओके, संपत्ती ही जी आहे ही अब्ज डॉलर्समध्ये दिलेली आहे. ओके, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स आहे आणि तो इंडेक्स पब्लिश झालेला आहे. तर पहिलं नाव कुणाचं आहे? गौतम अदानी, ज्यांची संपत्ती 92.6 अब्ज बिलियनियर्स एवढी आहे, बिलियनियन एवढी आपल्याला बघायला मिळते. इथे मुकेश अंबानी 90.8 आणि त्यानंतर लक्ष्मी मित्तल 36.9 आणि शिव नादर 33.5 आणि त्यानंतर परत शापूर मिस्त्री आणि कुटुंब त्यांचं फॅमिली ती 33.2 आणि इथे 6व्या क्रमांकावरती सावित्री जिंदाल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 32.2, हे लक्षात राहू द्या. आणि शेवटचे दोघं जण क्लिअर करा. बघा,
उदय कोटक जे आहे, कोटक बँक ज्यांची जी आहे ते कोटकचे मालक 13.5 आणि त्यानंतर सायरस पुनावाला 13.5 अशा पद्धतीने यांची समान आपल्याला काय दिसत आहे, संपत्ती दिसत आहे. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न व्यवस्थित जाणून घेऊयात. लक्ष द्या, काय म्हटलंय, ॲपल ही जी कंपनी आहे या कंपनीचे पुढील CEO ज्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं, मुख्य कार्यकारी अधिकारी आपण मराठीमध्ये म्हणतो, आणि म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेला विचारला जाऊ शकेल. आणि ज्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, जॉर्ज टर्नस असं त्याचं उत्तर आहे. आता या प्रश्नाच्या बद्दल मी जो थोडीशी एक्स्ट्रा माहिती दिलेली आपण जाणून घेऊयात. 21 एप्रिल रोजी ॲपलचे नवीन CEO च्या नावाची घोषणा झाली आणि आता ॲपलचे CEO टिम कुक यांची जी काय जागा आहे ही जागा कोण घेणार आहे, जॉन टर्नस हे घेणार आहेत. टिम कुक हे आहेत आणि यांची जागा आता कोण घेणार आहेत, तर जॉन टर्नस हे घेतील. ते 1 सप्टेंबर 2026 पासून कंपनीची सूत्रे हातामध्ये घेतील आणि त्यानंतर कुक म्हणजे जे टिम कुक हे जे आहेत हे आता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स चे कार्यकारी अध्यक्ष म्हणजेच एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून भूमिका बजावतील आणि बोर्डाने कुक यांच्या नियुक्तीला एकमताने काय दिलेली, मंजुरी दिलेली आहे. लक्षात ठेवा, हे जे टिम कुक आहेत यांना म्हणजे पूर्णपणे निवृत्त केलं जात नाहीये, तर यांना पद हे वरचं दिलं जात आहे. पदाचं नाव बघा काय आहे, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे आहे त्यांचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली गेलेली आहे. आणि जॉन टर्नस हे या अगोदर कोणत्या पदावर कार्यरत होते, हार्डवेअर इंजिनिअरिंगचे ते वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करत होते, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि जॉन टर्नस यांनी 2001 मध्ये ॲपल कंपनीमध्ये प्रवेश केला होता आणि ॲपल कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं प्रामुख्याने आयफोन, आयपॅड आणि मॅक अशा प्रकारचे जे काही सॉफ्टवेअर आहेत या सॉफ्टवेअरमध्ये त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्याला बघायला मिळालेली होती. हा सगळा डेटा लक्षात राहू द्या, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल. आपण पुढे जाऊयात. बघा, आरनिकने त्याचा तिसरा व अंतिम ग्रँड मास्टर नॉर्म कोणत्या स्पर्धेत मिळवला, तर त्याने हे बँकॉक या ठिकाणी झालेली चेस क्लब ओपन स्पर्धा जी आहे या स्पर्धेमध्ये त्याने ग्रँड मास्टर म्हणून काय केलेलं आहे, तर बाजी मारलेली आहे. आणि तो कितवा ग्रँड मास्टर झालेला आहे, तर 95वा ग्रँड मास्टर झालेला आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. त्याच्या रिलेटेड काही आपण माहिती दिलेली बघा. 21 एप्रिल रोजी नॅशनल रॅपिड चॅम्पियन आरनिकने बँकॉक चेस क्लब ओपनमध्ये 9 पैकी 7 गुण मिळवले आणि 7 गुण मिळून तो तिसरा आणि अंतिम ग्रँड मास्टर नॉर्म हा जो हे जे पदक आहे किंवा ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा त्याने जिंकलेली आहे. आरनिकने पहिला नॉर्म 2023 मध्ये सॅट्स ओपन आणि दुसरा 2024 मध्ये मास्टर्समध्ये मिळवला होता, हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर आरनिकने 2025 मध्ये फिडे वर्ल्ड कपमध्ये पोलंड मास्टूज बार्टला हरवले होते आणि आरनिकने जागतिक क्रमवारीमध्ये 401व्या स्थान जे आहे हे त्याने पटकावलेलं होतं. त्यानंतर आरनिकने सर्वात आधी 4.5 वर्षाच्या वयात वडील मृणाल घोष यांच्या जुन्या बुद्धिबळाच्या पटावर पहिल्यांदाच तो खेळला होता. आणि त्यानंतर आरनिकची आवड ओळखून त्यांच्या वडिलांनी म्हणजे मृणाल घोष यांनी त्याला प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आणि 2013 मध्ये आरनिकने इराणमध्ये एशियन यूथ चेस चॅम्पियनशिपमध्ये अंडर 10 या गटामध्ये त्याने रौप्य पदक काय केलं होतं, प्रथमतः जिंकलं होतं. असा जो काय भाग आहे हा आरनिकच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा पार्ट समजून घेऊयात. बघा, भारतात नुकतीच मंजूर झालेली पहिली डेंग्यू लस ही जी आहे
ही लस कोणती किंवा तिचं नाव काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. ओके, डेंग्यू व्हॅक्सिन आहे आणि तिचं नाव काय आहे, तर नाव आहे तिचं क्युडेनगा अशा पद्धतीचं नाव आहे. लक्षात राहू द्या, भारतात डेंग्यू प्रतिबंधक क्युडेनगा या पहिल्या लसीला अधिकृत भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे आणि औषध महानियंत्रकांनी 4 बघा वयोगट 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही जी लस असणार आहे ही अतिशय सुरक्षित अशी लस असणार आहे, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे कोणत्या वयोगटासाठी असणार आहे. त्यानंतर जपानच्या टोकेला फार्मास्युटिकल्स नावाची जी काही कंपनी आहे, जपान टाकेडा नावाची ही फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून ही जी लस आहे ही मॅन्युफॅक्चर करण्यात आलेली आहे. ही 4 प्रकारावरती प्रभावी अशी लस ठरणार आहे, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघायला मिळेल. हैदराबादमधील बायोलॉजिकल लिमिटेड ही जी कंपनी आहे यांचे उत्पादन या लसीचं उत्पादन करेल आणि ही लस 3 महिन्याच्या अंतराने 2 डोसामध्ये लोकांना दिली जाणार आहे, म्हणून हा एक महत्त्वपूर्ण घटक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आता बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ जे आहे या मंडळाचे ब्रँड अँबॅसेडर नुकतेच कुणाला म्हणजे नियुक्त केलेला आहे किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाकडे या ठिकाणी पद दिलेलं आहे, तर ते रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्याकडे ते पद दिलेलं आहे. ओके, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख 22 एप्रिल ही तारीख आहे. आणि बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या वेळेस उपस्थित होते. मंत्रालय मुंबई या ठिकाणी हा प्रकार झाला. त्यानंतर पुढे बघा उद्देश काय, तर MSRTC कार्याची प्रसिद्धी झाली पाहिजे, रस्ते जे आहेत त्यांची सुरक्षा, त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, सार्वजनिक वाहतूक वगैरे सुधारली पाहिजे. आता एवढं काय डीप बघायची गरज नाही. RTC कायदा 1950चा आहे, ती एक लक्षात राहू द्या. आणि 1948ला पहिली बस ही धावली होती महाराष्ट्रामध्ये मुंबई नगर या ठिकाणी. ओके, बाकी काय लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. पुढे जाऊ बघा. त्यानंतर ओमेगा बॉल हा नवा फुटबॉल प्रकार कुणी विकसित केला असा प्रकार इथे विचारला गेलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा IIT मद्रास. ओके, हेही लक्षात राहू द्या, या गोष्टी गरजेच्या आहेत. आता बघा, ओमेगा बॉल हे म्हणजे काय आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास हिने विकसित केलेला तो एक फुटबॉलचा प्रकार आहे आणि भारतातील पहिल्यांदाच 3 टीम फॉर्मॅटमध्ये हे खेळलं जाणार आहे. 3 टीम एकत्रच एकाच ग्राउंडवरती खेळणार आहेत असा हा प्रकार आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि मी लगेच पुढे जातो. ओके, बघा नंतरचा भाग काय आहे बघा. डॉक्टर गोपाळराव पाटील यांना कोणत्या क्षेत्रात योगदानासाठी लातूर पॅटर्नचे जनक मानले जाते, तर शिक्षणाच्या संदर्भात मानलं जातं, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, आता यांची ओळख लातूर पॅटर्नचे जनक आहेत अशा पद्धतीने यांची ओळख आहे. ओके, नामांकित बाल रोग तज्ज्ञ देखील राहिलेले आहेत, शिक्षण तज्ज्ञ. आणि तुम्हाला माहिती आहे की लातूरला मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेजसाठी मुलं तयारी करतात, नीट वगैरे याच्यासाठी ते काम करतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 12 वर्ष विनामूल्य वैद्यकीय सेवा दिलेली श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ओके, असा हा सर्व प्रकार. आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा भाग समजून घेऊयात. बघा, जुलै 2025 मध्ये तिन्ही मुख्य दहशतवाद्याचा खात्मा करण्यासाठी कोणत्या नावाने मोहीम आखण्यात आलेली होती, तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑपरेशन महादेव उत्तर आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि हा जो हल्ला आहे हा 22 एप्रिलला झाला होता, म्हणजे आजच्या 22 एप्रिलला 1 वर्ष पूर्ण होऊन जात आहे, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बाईसरण व्हॅली, त्या व्हॅलीमध्ये हे पहलगाम नावाचं ठिकाण आहे, तिथे हा हल्ला झाला होता. 26 जणांचा मृत्यू झाला होता, हे देखील लक्षात राहू द्या. आणि 7 मे 2025ला ऑपरेशन सिंदूर हे जे ऑपरेशन आहे हे सुरू केलं होतं आणि 9 तळावरती प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतर जुलै 2025ला महादेव ऑपरेशन सुरू केलं आणि तिन्ही हल्लेखोरांचा या ठिकाणी दहशतवाद्यांचा
खात्मा करण्यात आला आणि ठिकाण जम्मू काश्मीर बघा. त्यानंतर अनंतनाग नावाचा जिल्हा आहे तिथे, हे पण लक्षात राहू द्या. आणि हे पहलगाम म्हणजे काय तर जे काय मेंढीपाळ हे जे लोक आहेत त्यांचा तो जिल्हा म्हणून ओळखला जातो, हे पण लक्षात राहू द्या. बघा लीडर नदीच्या काठी बसलेलं गाव आहे, अमरनाथ यात्राच्या साठी प्रसिद्ध असं गाव आपल्याला लक्षात येतं. ओके, हा सगळा सिनेरिओ आहे एकंदरीत, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात ठेवा, हा 10वा प्रश्न आहे आपला. 5 नंबरचा प्रश्न राहिलेला आहे बरं का, थोडंसं मागं पुढे झालं होतं म्हणून. चला, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो बघा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने केंद्र सरकारला खाशाबा जाधव, खूप नामांकित नाव आहे, महाराष्ट्रामधले मल्ल आहेत, पहिलवान आहेत, आणि यांच्या पुरस्काराबाबत निर्णय घेण्याचे निर्देश जे आहेत हे निर्देश अलीकडेच कोर्टाला म्हणजे सरकारला दिलेले आहेत. आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा, कोल्हापूर खंडपीठाने निर्देश दिलेत. आता बघा यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. जाधव यांनी 1952ला किंवा 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे कांस्यपदक जिंकलेलं होतं. त्यानंतर 1984 मध्ये त्यांचं नंतर निधन झालं आणि त्यानंतर 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार मिळाला होता. कोणता पुरस्कार मिळाला होता? अर्जुन हा पुरस्कार मिळाला होता, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा लक्षात ठेवा, याचिकेत असा दावा करण्यात आलेला आहे की त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सन्मान मिळावा यासाठी अनेक वेळा अर्ज केले, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने फाउंडेशनला न्यायालयाचे दार ठोठावे लागले आणि न्यायालयामध्ये गेले आणि फायनली न्यायालयाने निर्णय दिला की बाबा हे शासनाने यांना हा जो पुरस्कार आहे, हा पद्मविभूषण जो काय पुरस्कार आहे, हा पुरस्कार त्यांना दिला पाहिजे. खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण पुरस्कार हा 20 दिवसाच्या आतच दिला पाहिजे. हा निर्णय प्रामुख्याने 4 मेच्या अगोदर घ्यायचा आहे, लक्षात घ्या. 4 मे पर्यंत हा निर्णय भारत सरकार घेणार आहे असं ठरलंय. या ठिकाणी आपण इथे थांबूयात. आजचं जे काय सेशन आहे चालू घडामोडीचं ते पूर्ण झालं. उद्याच्या भागामध्ये परत एकदा आपण नव्याने भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.